राधा आणि रवी एका ऑफिसमध्ये काम करत होते. दररोजची भेट हळूहळू खास बनत गेली. कॉफी ब्रेक, मीटिंग्स आणि छोट्या गप्पांमध्ये त्यांचं नातं मैत्रीपासून प्रेमात बदललं. पहिल्यांदा भेट झाली लिफ्टमध्येच. दोघांनी हलकसं स्मित केलं होतं. नावं कळली आणि ओळख वाढली. मनात काहीतरी वेगळं जाणवलं होतं. राधा शांत आणि समजूतदार होती. रवी थोडा मस्तीखोर आणि हसरा. दोघांचे स्वभाव जरी वेगळे होते तरीही जुळत होता एक धागा. दररोज सकाळी गुड मॉर्निंग मेसेजेस आता सवय झाली होती दोघांना. एकमेकांशिवाय दिवस अपूर्ण वाटायचा. मन गुंतलं होतं नकळत त्यांना. मीटिंगमध्ये नजरा एकमेकांना शोधायच्या. कामातही लक्ष विचलित व्हायचं. हसताना कारण कळत नव्हतं, पण मन मात्र आनंदी व्हायचं. कॉफी मशीनजवळ थांबणं वाढलं. गप्पांचा वेळ वाढत गेला. एक कप कॉफी निमित्त बनलं. प्रेमाचा रंग अधिकच चढला. एक दिवस रवी उशिरा आला. राधा चिंतेत पडली होती. सगळं ठीक आहे ना विचारताना तिच्या डोळ्यात काळजी दिसत होती. रवीला ते पाहून काहीतरी जाणवलं. ही फक्त मैत्री नाही राहिली. त्याच्या मनातही भावना जागल्या. प्रेमाची चाहूल लागली. ऑफिसमधले मित्र चिडवायला लागले. तुमच्यात काहीतरी चालू आहे. दोघं हसून टाळायचे तेव्हा, पण मनात मात्र काहीतरी होतं. एक संध्याकाळ पाऊस पडत होता. दोघे ऑफिस बाहेर अडकले होते. एकाच छत्रीत चालताना ते क्षण खास बनून गेले होते. राधाच्या केसांवर पडणारे थेंब रवीच्या नजरेत साठले होते. त्या क्षणी वेळ थांबावं असं दोघांच्या मनाला वाटत होते. रवी काही बोलायचा प्रयत्न करत होता, पण शब्द साथ देत नव्हते. राधा देखील काहीतरी जाणवत होती, पण भावना व्यक्त होत नव्हत्या. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये शांतता. दोघं थोडं अंतर ठेवत होते. कालच्या त्या खास क्षणानंतर दोघेही विचारात हरवले होते. राधा स्वतःला समजावत होती हे फक्त आकर्षण असेल कदाचित, पण मन मात्र मानत नव्हतं. ते प्रेमाचं सत्य सांगत होतं निश्चित. रवीने शेवटी ठरवलं मनात, आज सगळं स्पष्ट बोलायचं. जे काही आहे मनात त्याच्या ते राधाला सांगून टाकायचं. लंच ब्रेकमध्ये त्याने तिला बोलावलं. हात थोडेसे थरथरत होते. मला काही सांगायचं आहे म्हणताना हृदय जोरात धडधडत होते. राधा शांतपणे ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर हलकी स्मित. रवी म्हणाला, मला तू आवडतेस. क्षणभर सगळं झालं शांत. राधाच्या डोळ्यात चमक आली. ती हलकसं हसली होती. मलाही तसंच वाटतं म्हणताच दोघांची दुनिया बदलली होती. त्या दिवसापासून सगळं वेगळं. नात्याला नवा अर्थ मिळाला. मैत्रीच्या त्या गोड बंधाला प्रेमाचा सुंदर रंग चढला. ऑफिसमधले दिवस आता खास. प्रत्येक क्षण आनंदाने भरलेला. एकमेकांसोबत वेळ घालवताना जीवन सुंदर वाटू लागलेला. कधी छोट्या गोष्टींवर भांडणं तर लगेच पुन्हा हसणं व्हायचं. त्या भांडणातही प्रेम होतं, जे नातं अधिक मजबूत करायचं. एक दिवस रवीला दुसऱ्या शहरात नोकरीची मोठी संधी मिळाली. निर्णय कठीण होता खूप. राधाच्या डोळ्यात अश्रू आलेली. तू जा, तुझं स्वप्न पूर्ण कर, राधा म्हणाली हसत हसत. पण तिच्या मनात दुःख होतं. ते लपवत होती शांतपणे बसत. रवी निघताना वचन दिलं, आपलं प्रेम कायम राहील. अंतर जरी वाढलं तरी आपलं नातं कधीच तुटणार नाही. दूर असूनही ते जवळ होते. फोन कॉल्स आणि मेसेजेसमध्ये प्रेमाची ताकद वाढत गेली. प्रत्येक आठवणीत, प्रत्येक क्षणामध्ये. काही महिन्यांनी रवी परत आला. हातात एक छोटं गिफ्ट होतं. राधासमोर उभा राहून तो एक खास प्रश्न विचारत होता. माझ्याशी लग्न करशील का? राधा थोडीशी भावूक झाली. डोळ्यात आनंदाचे अश्रू घेऊन तिने होकार दिला आणि हसली. ऑफिसमध्येच सुरुवात झालेली त्यांची प्रेमकथा सुंदर झाली. मैत्रीपासून सुरू झालेलं नातं आयुष्यभराची साथ बनली.